गावात आज एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला। स्वर्गीय कैलासवासी शिवाजी शेठ लक्ष्मण कुदळे यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानीचा उद्घाटन सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। गावाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली ही स्वागत कमान केवळ एक वास्तू नसून स्वर्गीय शिवाजी शेठ कुदळे यांच्या स्मृती जपणारी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देणारी एक ओळख ठरणार आहे। कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब उपस्थित होते। त्यांच्या हस्ते नारळ फोडून आणि पूजन करून स्वागत कमानीचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात गावाच्या विकासासाठी अशा स्मृतिचिन्हाचे महत्त्व अधोरेखित केले। उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय शिवाजी शेठ कुदळे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या सामाजिक योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या स्वागत कमानीमुळे गावाची शान आणखी वाढल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली। कार्यक्रमादरम्यान परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत या उपक्रमाचे स्वागत केले। समस्त कुदळे परिवार आणि मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला। उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आयोजकांनी मनपूर्वक आभार मानले। स्वर्गीय शिवाजी शेठ लक्ष्मण कुदळे यांच्या स्मृती सदैव जिवंत राहतील आणि ही स्वागत कमान त्यांच्या कार्याची कायम साक्ष देत राहील। आणि त्यांच्या चिरंजीवांना, कैलासवासी शिवाजीच्या चिरंजीवांना आपल्या पितृप्रेम दाखवण्याची संधी इतक्या लवकर येईल असं स्वप्नातही वाटत नव्हतं, परंतु काळानं घाला घातला आणि ते आपल्यातून निघून गेले। आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या चिरंजीवाने, सुनाने हा समारोह आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी माझे विद्यार्थी प्रथम आणि नंतर समाजसेवक माननीय आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब, फोनवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचा व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा केवळ शिवाजी आणि त्यांचा असलेला परिचय, शिवाजीचे त्यांच्या संबंधी असलेली आस्था, संबंध माझा आणि प्रभाकरचा होता, परंतु माझ्याही पेक्षा जास्त शिवाजीचे प्रभाकरच्या बाबतीमध्ये आपुलकी आणि स्नेह होता। आणि म्हणून फक्त एक फोन केला आणि त्यांना आमंत्रित केलं आणि ते आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। एक उद्देश असाही आहे की ज्याप्रमाणे शिवाजीनं आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ कमान उभारली, त्यांच्या चिरंजीवाने शिवाजीच्या स्मृतिप्रित्यर्थ म्हणजे आपल्या वडिलांप्रती असलेले प्रेम दाखवलं। हे उदाहरण आपण लक्षात ठेवून वेळ येऊ नये कोणावर, पण वेळ टाळता येत नाही आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम करावा असं नाही, पण कुठल्या ना कुठल्या प्रमाणामध्ये जर गावच्यासाठी, ग्रामस्थासाठी, गोरगरिबासाठी काही करण्याची संधी मिळाली तर या निमित्ताने जरूर करून घ्यावे, हा एक उद्देश यामागे आहे। त्यांच्या संदर्भामध्ये काही वक्त्याकडून
त्यांचं दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, प्रेम, आदर या सर्व गोष्टींचा उहापोह चर्चा होईलच. आज हे शिवाजी आमच्यामध्ये नाही ही कल्पनाच आम्हाला मान्य होत नाही. कुठेतरी आहे, 2 वर्ष झाली तरी सुद्धा त्याने जे संस्कार आमच्यावर केले लहान असून सुद्धा ते आम्हाला विसरता येणं शक्य नाही. आणि या निमित्तानं त्याला एक प्रकारची आदरांजली वाहण्यासाठी म्हणून कुदळे परिवाराने, मित्रमंडळीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.